नमस्कार मंडळी. तर तुमच्या कमेंट होत्या की तू वजन कमी करत असताना तुझ्या घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी, तू कोणत्या गोष्टी कशा बनवतेस, काय करतेस, अशा भरपूर साऱ्या कमेंट होत्या. तर मी प्रत्येक कमेंटला दिलेलं आहे उत्तर, मी काय कोणतं वापरते. तुम्हाला ते प्रोडक्ट समजत नसतील ना, तर तुम्ही डिस्क्रिप्शन्समध्ये बघत जा. तिथं एक आपलं प्रमोशन वगैरे नाहीये, जे घेतलेले असतात ते प्रोडक्ट टॅग केलेले असतात. तर ते प्रोडक्ट तुम्ही बघू शकता. तुम्हाला तो ठीक वाटला तर ठीक, नाही तर नाही घेतला तरी चालतो. फक्त खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघा, जर लॉंग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनवर क्लिक केल्यानंतर प्रोडक्ट टॅग असं येतं किंवा व्हिडिओच्या तिथं पण प्रोडक्ट टॅग येतं. ते टॅग असतात, जे मी प्रोडक्ट यूज करते ते टॅग केलेले असतात. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये स्क्रीन असते बरोबर, त्याच्यावर एक असा प्रोडक्ट टॅग केलेला असतो ॲफिलिएटमध्ये. तिथं जाऊन तिथं जे यूज केलेले असतात ना प्रोडक्ट, ते टॅग केलेले असतात, जे मी मागवलेले असतात किंवा प्रत्येकाने मागवलेले असतात. ते तुम्हाला रेफरन्ससाठी तुम्ही दुसरा कोणताही मागू शकता, रेफरन्ससाठी तो बघू शकता. तुम्हाला जसं बजेट असेल किंवा जसं जो मी वापरते तिथं मी टॅग केलेले आहेत, तुम्ही घेऊ शकता. आता वजन कमी करत असताना माझ्याकडे कोणत्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याआधी मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक सांगायचं आहे की या गोष्टी असाव्यात असं नाही, पण जेव्हा आपल्याला स्ट्रिक्टली वेट लॉस करायचा असतो तेव्हा काही गोष्टी मॅन्डेटरी असतात. कशासाठी माहिती का? आपल्याला आपल्याला आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित करायचं असेल, पचनक्षमता आपली वाढवायची असेल, किंवा आपल्याला आधीमध्ये भूक लागत असेल, क्रेविंग्स होत असतील, ती भूक आपल्याला नको असेल किंवा भूक आपल्याला तात्पुरती कशाने तरी म्हणजे दुसरं अदर पॅकेट फूड न खाता हेल्दी गोष्टींनी जर रिप्लेस करायची असेल तर या गोष्टी असणं गरजेचं आहे. हे बघा, दुसऱ्या ठिकाणी पैसे वाया घालवण्यापेक्षा हेल्दी गोष्टींना पैसे घालवलेले कधीही बरे असतात. आता ज्याला खूप वेट लॉस करायचं आहे त्यांच्याकडं, आता मी माझ्या जवळजवळ 18 किलो वेट लॉस केलेला आहे. आणि मला एवढा एक्सपिरियन्स चांगला आलेला आहे या गोष्टींमधून, त्यामुळे माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत. आता याचा प्रत्येकाची रेसिपी वगैरे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. तर लॉंग व्हिडिओजमध्ये मी माझी जर्नी, मी माझी प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन, मी कसं काय वेट लॉस केला ते सांगते. प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिकली रिझन, इन जनरल रिझन, किंवा जे नॉर्मल माझ्यासारखे लोक आहेत ज्यांना आपण म्हणतो ना एक स्ट्रिक्ट किंवा एकदम रिच असं काही डाएट नाही आहे, जे आपल्या घरात आहे त्याच्यातूनच वेट लॉस मी केलेला आहे. स्ट्रिक्टली असं थोडेशा काही चेंजेस केलेले आहेत, तेच मी तुम्हाला सांगते. आणि शॉर्ट व्हिडिओजमध्ये रेसिपीज आणि छोटे छोटे व्लॉग्स असतात. म्हणजे एखादी मी नॉर्मली एक्सरसाइज करत नाही, पण आता सुरुवात करणार आहे एक्सरसाइजला सुद्धा, कारण आता मला सुद्धा वॉक करायला जमत नाही आहे. पण ज्याला जमतं त्यांना 2 तास वॉक करायचं आहे. मी सांगितलं मी 2 तास वॉक करूनच माझं वेट लूज केलेलं आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या गावाला मी जात होते वजन कमी करण्यासाठी. म्हणजे पुण्यामध्येच इथल्या इथं 6 किलोमीटर जायचे आणि परत येताना माघारी येऊन परत रिक्षाने माघारी यायची. म्हणजे टोटल 6 ते 7 किलोमीटर मी चालायचे. 3 किलोमीटर जायचे, 3 किलोमीटर यायचे. आता मी तुम्हाला सांगते माझ्याकडे कोणत्या गोष्टी येतात. सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे माझ्याकडं, ती आहे ही वेट लॉस पावडर. ही वेट लॉस पावडर आहे. ह्याची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केलेली आहे. याच्यामध्ये ना 50 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम ओवा, 50 ग्रॅम कच्ची बडीशेप आणि 2 चमचे मेथीदाणे आहेत. मेथीदाणे कडू लागतात, त्यामुळे मेथीदाणे मी कमी वापरते, मला कडू आवडत नाही. आता ही पावडर भाजायची, म्हणजे हे सगळे इन्ग्रेडियंट भाजायचे आणि त्याची पावडर ही अशी मी बनवून ठेवली. आता प्रत्येक जेवणानंतर नाही, पण हेवी जेवणानंतर. माझं हेवी जेवण दुपारचं असतं. दुपारचं खूप हेवी जेवण असतं. संध्याकाळचं मी हलकं जेवण करते. हलकं जेवण म्हणजे असं वेगळं काही नाही, मला भात खाण्याची सवय आहे. तुम्हाला आत्तापर्यंतच्या माझ्या व्हिडिओतून कळालं असेल. आणि भातामुळं माझ्या शरीरावर असं काही वेगळा परिणाम झाला नाही. वजन कमी करण्यासाठी मी भात वगैरे काही सोडला नाही. सोडला असता तर सांगितलं असतं. खूप जण सांगतात भात सोडायचं, पण मी कधी माझा भात सोडला नाही, कारण मला भात लागतो. 90% माझ्या संध्याकाळच्या जेवणामध्ये भातच असतो. कोणत्याही प्रकारचा भात असतो, मसाले भात, वेगवेगळे गोष्टी टाकून. आता ही वेट लॉस पावडर ही पहिली गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट जर म्हटलं ना, आता हे ज्यांना उष्णता आहे त्यांना ही पावडर जमत नाही. तर ज्यांना उष्णता आहे त्यांनी ना आपल्या गुलाबाच्या पाकळ्या असतात बरोबर आहे, गुलाबाच्या पाकळ्या, कच्ची बडीशेप आणि इसबगोल वगैरे मी कधी वापरलेलं नाही, पण मी त्याची थोडीशी माहिती काढली. ते विदाऊट भाजता मिक्स करून, बारीक करून त्याची पावडर पिली ना तरी उष्णतावाल्यांना त्रास होत नाही. आणि मेथी दाण्याचं पाणी तर सगळ्यात बेस्ट असतं. PCOD असणाऱ्यांना, पिरियड्स इरेग्युलर असणाऱ्यांना, पिरियड्समध्ये क्रॅम्स, पोटात दुखणाऱ्यांना खूप फायदेशीर आहे. मला सुद्धा PCODचा तुम्हाला माहिती आहे, मला भरपूर त्रास होते. पण वजन कमी झाल्यावर सगळे त्रास गेले, चेहऱ्यावर एक लकाकी आली. तुम्हाला
विश्वास नसेल तर जुनी व्हिडिओ जाऊन बघा, जिथं मी माझा फर्स्ट ब्लॉग सुरू केलेला आहे तिथं माझं बघा की मी तुमच्यासमोरच वजन कमी केले, माझा चेहरा केवढा होता, माझं शरीर कसं होतं. माझ्या एक्सेलवरून मी एल साईजवर आलेली आहे. एल साईजवर आलेली असले ना तर मी ड्रेस एक्सेलचेच वापरते. प्रॉब्लेम काय होतो, माझी हाईट जास्त असल्यामुळे पॅन्ट बसत नाही. पण मला माझी साईज कळाली की साईज माझी कमी झालेली आहे. तुम्हाला पण माझ्या कपड्यांवरून कळत असेल किंवा माझे तुम्ही व्हिडिओज बघतात त्याच्यावरून कळत असेल की माझं तब्येत आधी किती होती. आणि सगळ्यात मोठा आनंद वजन कमी झाल्यावर हा असतो की आपल्याला आपल्या मनासारखी पाहिजे तसे छान असे कपडे घालता येतात, छान असा मेकअप करून वावरता येतं. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते माझ्याकडे कोणती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे मोरिंगा पावडर. मोरिंगा पावडर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मोरिंगा पावडर सुद्धा मोरिंगा पावडर आहे. हिरवी पावडर असते अशी बघा, हिरवी पावडर बरोबर आहे का. ही असते ना आपल्या शेवग्याच्या शेंगा ज्या असतात ना त्याचा झाडाचा पाला जो असतो त्याची ही पावडर असते. आता जे शेतात राहतात किंवा ज्याच्या घराच्या शेजारी हे आहे, काय म्हणतो आपण, ज्याच्या घराच्या शेजारी झाड आहे शेवग्याचे, त्यांना ती पानं आणायची, सुकवायची, तर त्याची पावडर बनवायची आणि ती सकाळी उपाशी पोटी प्यायची. आता उपाशी पोटी पिताना आधी थोडीशी पाण्यामध्ये उकळवायची, ज्याला उष्णतेचा त्रास आहे त्याला उकळवायची नाही, थंड पाण्यामध्येच मिक्स करून प्यायची. आता ही उष्णतेचा त्रास असणाऱ्यांना तुम्हाला माहिती आहे जमत नाही, पायल्स वगैरे ज्यांना असतो त्यांना शेवगा जमत नाही, तर ही पावडर सुद्धा खूप बेनिफिट म्हणजे आपल्याला फायदा देते. आता ही प्रत्येक गोष्ट मी रोजच घेते असं नाही, आलटून पलटून घेते, कारण शरीराला एका गोष्टीची सवय होऊ नये म्हणून. दुसरी जी होती ती माझी पावडर संपली, ती ग्रीन ग्रास पावडर, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे आपले जे गव्हाचे गव्हांकुर असतात ना आलेलं, ते वरचे नुकतेच अंकुर फुटलेला ते कट करायचं आणि त्याचा ज्यूस प्यायचा. ते तुम्हाला माहिती आहे कसं मोड आणायचे. आता तिसरी गोष्ट म्हणजे क्रेविंग्ससाठी 3 गोष्टी वापरते मी. क्रेविंग्स म्हणजे कसं, आता सगळं जेवण वगैरे झालंय, दुपारचं सगळं झालंय, थोड्या अर्ध्या तासानं आपल्याला काहीतरी असं वाटतं की यार काहीतरी पाहिजे, गोड काय पाहिजे तरी पाहिजे नाही का, खीर पाहिजे, काय पाहिजे. त्यासाठी 3 गोष्टी आहेत. त्यातल्या पण कसं होतं, कुणाचं प्रत्येकाचं चव किंवा प्रत्येकाला वेगळ्या गोष्टी आवडतात. कुणाला गोड खाण्याची इच्छा झाल्यानंतर मग खारी गोष्ट खाऊ वाटत नाही, खारी म्हणजे मिठाची गोष्ट खाऊ वाटत नाही. पण त्यांच्यासाठी ड्रायफ्रूट्स, हे माहिती आहे तुम्हाला, ड्रायफ्रूट्स. आता ड्रायफ्रूट झाल्यानंतर ड्रायफ्रूट पण आवडत नसतील तर तुम्हाला माहिती आहे हे डेट्स बेस्ट आहेत, हे डेट्स. आणि चालत असेल मिठाचं जर चालत असेल तर ह्या बिया, ह्या अगदी ह्याचे बेनिफिट केसापासून चेहऱ्यापासून वजन कमी करण्यापर्यंत आहेत. एक चमचा हे माझं संपले. तसे माझे संपलेले आहेत गोष्टी, तुम्हाला माहिती आहे मी काय काय बनवलेलं. ह्या ज्या आहेत ना ह्या बियामध्ये कोणत्या कोणत्या बिया येतात माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मी भरून ठेवलं आहे. ॲक्च्युली मी बाहेरून मागवलेलं ना, ह्याच्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये सनफ्लॉवर सीड्स येतात. फक्त ना मी प्रोडक्ट टॅग करते, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही. तुम्ही दुकानात शॉपमध्ये जाऊन पण घेऊ शकता. हां, दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता ज्यांना स्वयंपाक बनवायला सगळ्यांना वेळ असतो, पण नाश्ता बनवायला खूप वेळ नसतो. खूप ठिकाणी, मला स्वतःला सांगू का, मी जेव्हा सुरुवात केलेली ना आपल्या यूट्यूब चॅनलवर, तेव्हा नाश्त्याचे रेसिपी टाकत होते. जशी माझी शिफ्ट चेंज झाली ना, तुम्ही पण बघताय मला नाश्त्याच्या रेसिपी नवे, मला काय टाकणंच होत नाहीये, मी कसं तरी टाकते त्यातून वेळ काढून, कारण माझी आवड आहे. मला यूट्यूबवर ग्रोथ करायची आहे, यूट्यूबवर मला काहीतरी करून दाखवायचं आहे. माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांना फायदा होतो याचा सुद्धा मला खूप आनंद होत आहे. खूप जणांचा वेट लॉस झालेला आहे. अगदी हेल्दी पद्धत आहे, काही असं क्रिटिकल मी सांगितलेलं नाहीये. आता तुम्हाला सांगते, ज्यांना नाश्ता बनवायला वेळ नसतो किंवा जे आता ऑफिसला वगैरे जातात, जे हॉस्टेलला राहतात, त्यांना नाही जमत, पण नाश्ता कधीही मी स्किप केला नाही. ज्या वेळेला मला नाश्ता नाही बनवणं झालं तेव्हा मी हे खाते, ब्राऊन ब्रेड जो असतो आपला त्याच्यावर. आता हे ना सगळ्यात बेस्ट हे काय आहे तुम्हाला सांगते, ह्याच्यामधून प्रोटीन पण मिळतात, ह्याच्यामध्ये सगळं आहे प्रोटीन, म्हणजे तुम्ही बघू शकता सगळं. पीनट बटर आहे, मी हे सुद्धा टॅग करते. आणि हा मोठा डब्बा जो आहे ना, मला वाटतंय ना आता माझा एवढा संपलाय, पण 2-2.5 महिने झाले मी आणलेला आहे हा. 2-2.5 बरोबर ना 3 ते 4 महिने जातो. अगदी अर्धासा चमचा खायचा, अर्धा म्हणजे ना, अर्धा नाही, असा प्लेन चमचा जो असतो ना आपला नॉर्मल स्पून, त्याच्यातला प्लेन चमचा आला पाहिजे. आणि तो ब्राऊन ब्रेडला लावायचा आणि एक ब्राऊन ब्रेड मस्तपैकी खाऊन टाकायचा. पोट भरतं, चावून चावून खायचा. ह्याच्यामध्ये शेंगदाणे, आपलं हनी,
अजून चॉकलेट असतं बरं का, हे चॉकलेट आहे त्याच्यामध्ये, आणि बटर हे असतं, साखर नसते. आता हे घरी पण बनवता येतं, पण मी पण घरी बनवलं होतं बरं का, पण आपल्याकडं हे बनवून ठेवलेलं टिकत नाही, हा प्रश्न आहे, टिकत नाही त्यामुळं. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी टाकलेलं असतं त्यांनी, त्यामुळे ते टिकतं. त्यामुळे हे पीनट बटर, ज्यांना नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही ना, त्यानं एक अर्ध पॅकेट आणलं ना आपलं. सगळ्यात बेस्ट सांगू का तुम्हाला, ब्राऊन ब्रेड खायचा नाहीये तर शिळी चपातीचे पण फायदे असतात. विश्वास बसत नसेल तर सर्च करा तुम्ही. शुगरवाले लोक सुद्धा खातात शिळी चपाती, कारण त्यांना चपाती जमत नाही. ताजी चपाती ज्यांना जमत नाही ना, खायची नाही ना, त्यांना शिळी चपाती खायची. तर सॉरी, शिळी चपाती खायची. आता शिळी चपातीचं तुम्हाला सांगते, शिळी चपाती रात्रीची मस्त तुपामध्ये कडक करायची, जास्त तूप नाही वापरायचं, कडक करायची. जसं आपण चहासाठी करतो ना, तशी अशी कडक करायची चपाती, एकदम असा पापड झाला पाहिजे. आणि त्याला हे 1 चमचा भरून लावायचं, त्याचे 4 तुकडे असे एकमेकांवर करायचे, मस्त पिझ्झा सारखं खायचं, एकदम छान लागतं. गोडची क्रेविंग सुद्धा निघून जाते. आता दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॅक कॉफी. हे तर तुमच्या घरात असेल, हे तुम्ही म्हणजे मी जे काय वापरले तुम्हाला सांगते. ब्लॅक कॉफी तर तरी येते मला ह्यानं, म्हणजे ऑफिस सुरू करण्याच्या आधी मी 1 कप ब्लॅक कॉफी पिते. डोक्यात आपण म्हणतो ना, एक चहा पिल्यावर डोक्यात बाई झिंझिन आल्या, कामाला तरतरी आली, तशी ब्लॅक कॉफी. याला पण लिमिट असतं. 2 कप शिवाय दिवसभरामध्ये जास्त प्यायची नसते. तर ब्लॅक कॉफी आहे. ब्लॅक कॉफी तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये जाऊन भेटू शकते. जे तुम्हाला भेटू शकत नाही ते तुम्ही ऑनलाईन मागू शकता. जे दुकानात भेटते ते दुकानात आणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप साऱ्या कमेंट की ताई तू ग्रीन टी कोणती वापरते, तर ही न्यूट्रो व्हॅलीचीच ग्रीन टी वापरते मी. आणि हे न्यूट्रो व्हॅलीचेच माझे मिक्स सीड्स आहेत. न्यूट्रो व्हॅलीचे चिया सीड्स पण मी न्यूट्रो व्हॅलीचेच वापरते. तर हे जे आहे, हे मी टॅग करते तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. ही ग्रीन टी मी वापरते. हे नॉर्मल जसं चहा पावडर असते ना, तशी पावडर असते. 1 चमचा ग्रीन टी 1 ग्लास पाण्यामध्ये उकळवायची, झाकून ठेवायची. त्याचे नॉर्मल झाली की ती प्यायची. लिंबू पिळून पिळा, विदाऊट लिंबू पिळून पिळा. लिंबू पिळल्यावर थोडीशी चव लागते म्हणून मी लिंबू पिळून पिते. तर ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत. तर तुमच्याकडं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत वेट लॉस करत असताना, ह्या नक्की कमेंट करून सांगा. सगळे ह्या गोष्टी मी टॅग करत आहे. तुम्हाला ह्यातल्या कोणत्या गोष्टी कुठून आणायच्या ते तुम्ही ठरवू शकता. पण मी माझ्यासाठी सांगते, ह्या गोष्टींनी मला खूप फायदा झालेला आहे. जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असताना त्याच्या मागं आपण लागलेला असतो की मला वेट लॉस करायचं आहे. आणि हो, आपल्याला कशासाठी वेट लॉस करायचं आहे हे पण लक्षात घ्या. वेट लॉस कुणाला तरी दाखवायचं आहे किंवा कुणीतरी जाड म्हणतंय म्हणून वेट लॉस करायचं आहे असं नाही. आपल्याला फिट व्हायचं आहे. आपली फॅमिली आपल्यावर डिपेंड आहे. मला एक लहान मुलगी आहे, मला तिच्यासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून मी वेट लॉस केला. तिला सुद्धा कळत होतं की आई आपली घरात बसते. घरातून ॲक्च्युली माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे घरातून बाहेर जाणं शक्य नव्हतं. पण जिथं पण जाईल ना, तिथं तोंड लपवण्याची मला अक्षरशः वेळ येत होती, कारण माझं इतकी तब्येत वाढलेली. तोंड लपवण्याची वेळ नव्हती येत. पण साडी सपोज घातली, मग सगळ्यांसमोरनं जाणं, ती साडी व्यवस्थित आवरणं, इथून तर माझं काही नाही ना दिसत, तिथून तर तब्येत असल्यावर आपल्याला किती अनकम्फर्टेबल वाटतं हे तुम्हाला माहिती आहे. मग आजच्या घडीला मला पाहिजे ते मी घालू शकते, मला पाहिजे ते मी वापरू शकते, पाहिजे तसं करू शकते. जेव्हा आपली तब्येत असते ना, इच्छा मरते आपल्याला कुठली पण गोष्ट नको, माझं इथून माझे टायर्स दिसतील, माझं हेच मोठं दिसत, तर असं आपल्याला टेन्शन असतं की माझा चेहराच मोठा आहे, मी मेकअप नको करायला. मेकअप लावल्यावर तर अजून एक लेअर चढल्यावर तर अजून चेहरा मोठा दिसतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद मिळतो. तर झालं एवढंच, माझ्याकडे एवढ्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगितलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करा. मी प्रत्येक एक्सपिरियन्स जे घेतले ते तुमच्याबरोबर शेअर करते, ज्या गोष्टी फॉलो केल्यात त्या तुमच्याबरोबर शेअर करते. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा याच्यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, नाहीत आणि कोणाचा किती वेट लॉस झालेला आहे. थँक्यू. बाय बाय.